आज आपण सर्वजण मार्गशीर्ष पौर्णिमा आपण प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव साजरा करतो। 1997 सालापासूनची आपली ही परंपरा आहे आणि आज सुद्धा आपण सर्वांनी अतिशय उत्साहाने प्रेमाने भक्तीने गुरु दत्तात्रेयांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करत आहोत। बऱ्याच दत्त मंदिरांमध्ये बऱ्याच ठिकाणी दरवर्षीच मला लोक विचारतात की अमुक क्षेत्री काय झाला, गाणगापूरला काय झाला, आमच्या तिकडे अमुक असं झालं तसं झालं, नरसोबाच्या वाडीला काय झालं। त्याचं कारण आहे की ज्या वेळेस नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हयात होते, आता ते समाधीस्थ आहेत, पण जेव्हा ते हयात होते त्यावेळी त्यांनी गाणगापुरामध्ये दत्तजन्म सोहळा जो चालू केला तो आदल्या दिवशी चालू केला। त्याचं कारण असं होतं की इथे आश्रमामध्ये पूजा झाल्यानंतर भक्त दुसऱ्या दिवशी आपापल्या गावामध्ये जाऊन पौर्णिमेचा कार्यक्रम करू शकतात, याच्यासाठी तो एक दिवस आधी घेतला जातो। पण आता दत्त जयंती ही कॅलेंडरमध्ये काल आल्यामुळे पुष्कळ लोकांनी गावागावच्या दत्त मंदिरांमध्ये सुद्धा कालच केली। आता आपण किती बरोबर आणि ते किती चूक असं काही आपल्याला करायचं नसतं, आपल्याला त्याच्यात अजिबात रस नाही। पण प्रत्येकजण आपापल्या परीने जी उपासना करतो, भक्ती करतो, त्याला शास्त्राधार असणं गरजेचं आहे असं आपलं धर्म सांगतो। तर आपलं धर्मशास्त्र काय सांगतं? काल जी तिथी होती ती दुपारी 4:23 चतुर्दशी होती आणि कालची जी चतुर्दशी होती, जी सूर्याने पाहिलेली तिथी होती, ती चतुर्दशी होती। व्यवस्थित आता समजून घ्या। आता ही चतुर्दशी जी आहे, संपूर्ण वर्षामध्ये 365 दिवसांपैकी पितृपक्ष हा 15 दिवसांचा असतो, परंतु त्या व्यतिरिक्त काही तिथी काही कार्यक्रम असे असतात की ज्या पितरांसाठी दिलेले असतात। तर कालचा जो दिवस होता तो ज्यांचा अपघाताने मृत्यू झालेला आहे, ज्यांचा शस्त्राघाताने मृत्यू झालेला आहे, ज्यांचा कटकारस्थानामध्ये विषप्रयोगामध्ये इत्यादींमध्ये मृत्यू झालेला आहे, ज्यांचा निर्वंश मृत्यू झालेला आहे, किंवा ज्यांची काहीतरी इच्छा वासना आकांक्षा जिवंत असते पण पूर्ण झाली नाही परंतु मृत्यू झाला आणि ते अतृप्त झालेले आहेत। शब्द लक्षात ठेवा, ते अतृप्त आत्मे म्हणजे आपल्याकडे पिशाच्च असं म्हटलं जातं। मग हे भूत योनीतील जे लोक आहेत त्यांच्या आत्म्याला पितृयोनीमध्ये स्थान नसतं। व्यवस्थित समजून घ्या। पितृलोकामध्ये स्थान कुणाला असतं की ज्याची कोणती इच्छा वासना आकांक्षा कोणताही शस्त्राघाताने, अपघाताने, घातपाताने, षडयंत्राने, कारस्थानाने, शस्त्राने मृत्यू झालेला नाही, ज्याच्या कुठल्या वासना इच्छा आकांक्षा कुठे अडकलेला नाही, असे आत्मे मृत्यू पावल्यानंतर दुसरा देह मिळेपर्यंत पितृलोकात राहतात। आता तुमच्या लक्षात आलं काही? मग त्या पितृलोकात असलेल्या आत्म्यांच्या गतीसाठी पितृपक्ष आहे। बऱ्याच लोकांना पितृदोष निघतो, मग ते मला प्रश्न विचारतात किंवा त्यांच्या अन्य गुरुजींना प्रश्न विचारतात, आम्ही तो पितृपक्षात करतो पण कशावरून तुझे पितृलोकातच आहेत, कशावरून ते भूत प्रेत पिशाच्च संबंध झाले नाही, तू कोण ठरवणार? ईश्वर ठरवेल ना, समजलं का? मग ईश्वरीय धर्मशास्त्रानुसार, सनातन धर्म परंपरेनुसार या पद्धतीनं जे मृत्यू पावलेले आहेत ते पिशाच्च होतात, त्यांना पितृलोकामध्ये गती नसते। आता लक्षात ठेवा, पितृपक्षात तुम्ही जी उपासना भक्ती वगैरे करता ती पितृलोकातल्या आत्म्यांसाठी असते, पण ज्याच्या गुणाचे पूर्वज, ज्याच्या गुणाच्या कुळात एखादा पिशाच्च योनीला प्राप्त झालेला आहे, भूत योनीला प्राप्त झालेला आहे, अन्य काहीतरी अवस्थेला प्राप्त झालेला, त्यांचा उद्धार कसा होणार? त्याच्यासाठी म्हणून धर्मशास्त्राने मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला विधी सांगितलेला आहे, तो कालचा दिवस होता। लक्षात ठेवा, चतुर्दशी तिथी मार्गशीर्ष शुद्ध महिन्यामध्ये पिशाच्च पितृदोष निवारणासाठी धर्माने सांगितलेली आहे। धर्माने सांगितले म्हणजे शिवशासनात, शिवाच्या आज्ञेने, ईश्वराच्या आज्ञेने ती तिथी तशी आहे। आता ज्यांनी काल दत्तजन्म केला, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मी बरोबर ते चूक वगैरे असा काही माझा कधीच हेतू नसतो, परंतु धर्मशास्त्र सांगतं, ज्योतिषशास्त्र सांगतं, तिथी वार नक्षत्र ज्याच्यामुळे मोजली जातात ते ज्योतिषशास्त्र सांगतं।
उदयात उदयंते वार, उदयात उदयंते तिथी. जो सूर्योदयाला आहे तो वार आणि ती तिथी, ती घटिका प्रमाण ती आज आहे. काल 4:33 चतुर्दशी होती. काल सूर्याने तिथी चतुर्दशी पाहिली. काल पूर्ण चतुर्दशीच होती. आता दुसरा, आज सूर्योदयाला कुठली तिथी लागली, सूर्याने कुठली तिथी पाहिली, काल दुपारी 4:30ला पौर्णिमा प्रारंभ झाला. म्हणजे आज सूर्योदयाला कुठला दिवस होता, पौर्णिमा. म्हणजे पौर्णिमा तिथी कुठली, आजची. आता लक्षात आलं. दत्तजन्म कधी झाला, आज झाला. धर्मशास्त्र सांगतं मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा रोहिणी नक्षत्रामध्ये चंद्र होता, ती वेळी अनुसयेस पुत्रप्राप्ती झाली. काय सांगतं शास्त्र, अनुसया मातेला पुत्रप्राप्त झाली. पण ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे, दत्तावतार हा विशेष विलक्षण आणि अद्भुत आहे. कसा विशेष विलक्षण अद्भुत कसा माहिती आहे तुम्हाला, की ब्रह्मा विष्णू महेश अनुसूयेचे पतिव्रतेचं तप पाहण्यासाठी आपापल्या बायकांनी सांगितलं. म्हणजे काय त्याला इलाज आहे का, बायकाने सांगितल्यामुळे त्यांना ब्रह्मा विष्णू सुद्धा कोणाची तरी परीक्षा घ्यावी लागली. म्हणजे तुमचा काही दोष नाही, तुमच्या बायकोने काही हट्ट केला तर. आता तुम्ही किती मानता त्याच्यावर अवलंबून आहे. तर त्यांचं काही स्त्री हट्टा पुढे काही बिचारी फुटलं, त्यांच्या तिघांचं चाललं नाही. तिघींनी कडाक्याचं भांडण केलं. एकीने ब्रह्मदेवाबरोबर, एकीने विष्णुदेवाबरोबर, एकीने महादेवाबरोबर. मग ते तिघं तिचं सत्व पाहण्याला आले. अनुसूयेचे सत्व आगळे, तिन्ही लोक ती झाली बाळे, तिन्ही देव बाळ्या झाले. आणि मग पुढची कथा अशी आहे की त्या तिघी आपल्या नवऱ्यांना शोधत आहे. आणि मग नारदाने सांगितलं की आता सासूबाई म्हणून पाया पडा आणि आपापले नवरे घेऊन जा. कळलं का. म्हणजे सासूबाई म्हणून पाया पडल्या, पण तिन्ही बाळं घेऊन गेल्या. म्हणजे जन्म झाला नाही. व्यवस्थित ऐका गोष्ट. बरेचसे लोक दत्तांना समजून घ्यायला चुकतात. काय दत्ततत्व हे सोपं नाही आहे. ब्रह्मा विष्णू महेश त्रिगांचं त्रिगुणात्मक तत्व आहे ते. मग ते तिन्ही आपापले घेऊन गेल्या. मग त्यांना फार दुःख झालं आईला आणि बापाला, की तुम्ही बाळरूप दाखवलं आणि आमची इच्छा जागृत केली, तुम्ही तर आता चालले, मग आमचं काय. मग त्यांनी आशीर्वाद दिला की आम्ही तुमच्या पोटी जन्माला आहे. आता पूर्ण लक्षात ठेवा, हा प्रसंग परत विसरायचा नाही. आणि मग यथामती आईसाहेबांना दिवस राहिले. त्यांच्या पोटी ब्रह्मा विष्णू महेश त्रिगुणात्मक जन्म झाला, तो आजचा दिवस. म्हणजे दत्त हे रूप असं आहे, जन्मापूर्वी आईला दाखवलेलं रूप आहे, जन्म येण्यापूर्वी. म्हणून ही दत्त ही लीला पण आहे, अद्भुत पण आहे, अतर्क्य आहे. म्हणून अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी. अतर्क्य तर्काने जाणता येणार नाही, अवधूत म्हणजे संपूर्ण दिशा व्यापून राहिलेला आहे तो, त्याला एका ठिकाणी बघता येऊ शकत नाही. पण कसं जाणता येईल, स्मर्तग्रामी. त्याच्या स्मरणाने, चिंतनाने, भजनाने, पूजनाने त्याला आपण प्राप्त करून घेऊ शकतो. असा हा त्रिगुणात्मक परमात्मा हा पुन्हा जन्माला आला. म्हणून पहिला जो अवतार झाला तो लीला अवतार, आणि दुसऱ्यांदा जो झाला पोटाला येऊन तो पूर्ण अवतार. लक्षात ठेवा. मग यथामती 1 वर्षाने पौर्णिमेच्या दिवशी आईसाहेब प्रसूत झाल्या, तिन्ही बाळं झाली. आणि मग तो दत्त जगद उद्धारासाठी चिरंजीव परमात्मा, त्याचा लय नाही. जे स्वयंभू अवतार चिरंजीव आहेत, स्वयंभू चिरंजीव अवतार आहेत, त्यापैकी दत्तात्रय आहेत, मारुतीराय आहेत, की ज्यांनी आपल्या कायेचा म्हणजे शरीराचा लोप केला नाही. मग त्यांची काया काय झाली, तर त्यांची काया प्रकाशरूप झाली. कळलं का. प्रकाशरूप म्हणजे जे आता अणू रेणू वगैरे म्हणतो की नाही आपण, असं इलेक्ट्रॉन नाही का, न्यूट्रॉन, प्रोट्रॉन वगैरे जे काही हायट्रॉन काढलेले आहेत शोधून, त्यापैकी एक असतो लाईफट्रॉन आणि लाईटट्रॉन. तर ह्याच्या संयोगाने देह धारण करता येतो आणि पुन्हा तो विलीनही करता येतो. कळलं का. त्याला म्हणतात प्रकाश सिद्धी. मग जेव्हा योगी आपल्या इच्छेने अंतर्धान पावतात आणि प्रकट होतात, तेव्हा ते या शक्तीचा उपयोग करत असतात. आणि ही शक्ती ज्यांचं परामानस अतिमानस म्हणजे सुप्रामेंटल पॉवर ज्यांच्याकडे आलेली आहे, अशा योग्यांकडे ही शक्ती असते. अगदी आत्ता सुद्धा. लक्षात ठेवा, हे अशक्य असं काही नाही त्याच्यामध्ये. हे पराविज्ञान आहे. हे आत्मा, परमात्मा आणि वैश्विक शक्तीचं एनर्जीचं, कॉस्मिक एनर्जीचं हे सायन्स आहे. आपल्या आत्ताच्या शास्त्रज्ञांनी सुद्धा मान्य केलेलं आहे
की विज्ञानाच्या आता अनेक शाखा तयार झालेल्या आहेत जे याच्यावर शोध घेतात. तर सांगण्याचं तात्पर्य की याप्रमाणे त्यांनी देह त्यांचा तो प्रकाशमय केला आणि मग ते केव्हाही कधी कुठे प्रकट होतात, आपल्या भक्तांना दर्शन देतात. असे हे भगवान दत्तात्रय. मग तो आजचा दिवस. त्यामुळे मग एखाद्याने विचारलं बाबा काल अमक्या तिकडे, आज कसं काय तू महाराजांकडे गेला, आज तिकडे कशी काय दत्त जयंती, जे आता तुम्हाला कळलं ते त्याला सांगण्याचा प्रयत्न करा. अर्थात तुम्ही नीट ऐकलं असलं तर, तुम्ही नीट ऐकलं असलं तर, नाही तर काय आता महाराजांनी तर आम्हाला सगळं सांगितलं. काय सांगितलं? नाही, चांगलं काहीतरी सांगितलं. अरे वा, सांगितलं काय? चांगलं सांगितलं नाही बस, आता मला आठवत नाही. असं आहे. म्हणजे आपण ऐकतो म्हणजे खरोखर ऐकतो असं नसतं. आपल्या मनात ऐकता ऐकता सुद्धा अनेक विचार आलेले असतात, अनेक आपलं बुद्धी इकडे तिकडे पळत असते. त्यामुळे आपण जेव्हा गुरुउपदेश ऐकतो तेव्हा सुद्धा तो आपल्याला कळेलच असं नाही. म्हणून शिष्य अनेक असले ना किंवा भक्त अनेक असले ना तरी गुरु उपदेशास पात्र होणारा शिष्य एखादाच असतो. त्याचं कारण ते असतं की त्याचं मन, बुद्धी, वाणी ती सगळी त्यांच्याकडे लागलेली असते आणि अशा भक्ताला ते तत्व कळतं. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तसं व्हावं. तुम्हाला ते लगेच लक्षात राहिलं पाहिजे, समजलं पाहिजे, इतरांना सांगता आलं पाहिजे. हळूहळू प्रयत्न केला तर तुम्ही पण म्हणाल. तर एक सांगण्याचं तात्पर्य काय की मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, आताही पुन्हा सांगतो, कोण बरोबर आहे किंवा कोण चूक आहे हे सांगणं माझा हेतू कधीही नसतो. माझा हेतू फक्त सत्य सांगणे असतो. आणि सत्य हे आहे की जर आपण पौराणिक धर्मग्रंथांचा, हिंदू कथांचा, महाभारतापासून ते सर्व पुराणांचा अभ्यास केला तर दत्ताची कथा अशीच आहे आणि हीच आहे. आता काही लोक आपल्या सोयीनं काल, आज, उद्या, परवा तर ते ठीक आहे, त्यांना आपले त्याच्याबद्दल काही मत नाही. तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, दत्तजन्म म्हटलं की मार्गशीर्ष पौर्णिमा आणि मध्यान्ह काळ. आणि जेवणाची वेळ कधी असते? संध्याकाळी 5 असते का? 5 वाजता जेवता का तुम्ही? तुम्ही जेवता का 5 वाजता? सकाळी न्याहारी, दुपारी भोजन, संध्याकाळी कामावरून आला 4-5 वाजता चहा घेता आणि जेवता किती वाजता? काही लोक 8 वाजता जेवतात, काही लोक 10 वाजता, काही तर महापुरुष असे आहेत की रात्री 12 वाजता जेवतात. त्याला आपण काय करू शकतो? त्यांच्या सोयीप्रमाणे. पण जेवणाच्या वेळेमध्ये, कारण भिक्षा मागायला आलेला आहे ना अतिथी बनून, नाही का? त्यामुळे काही परंपरा ह्या रूढीनं अशास्त्रीय बनलेल्या आहेत. पण ज्ञानी माणसं रूढीचा किंवा परंपरेचा तिरस्कार करत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की यातूनही काही ना काहीतरी धर्मच घडतो आहे. त्यामुळे काल केला तो चुकीचा आहे असं नाही, त्यातूनही काहीतरी धर्मच घडला. लोकांनी भगवंताचं भजन केलं, पाळणे गायले, महाप्रसाद वाटप झाला, त्या निमित्तानं मंदिरात जमले लोक, आहे की नाही? पण मंदिरात जमल्यानंतर धर्माविषयी पण जाणीव व्हायला पाहिजे ना, की आपला धर्म काय आहे, आपली संस्कृती काय आहे. आपल्या ऋषीमुनींनी एवढे अनंत वर्ष संघर्ष करून, आपली ऋषीमुनींनी, संतांनी, साधू संतांनी, वीर पुरुषांनी आपली संस्कृती टिकवून ठेवली, त्याचं काय कारण आहे, काय उद्देश आहे, तोही आपण समजून घेतला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आजचा हा पौर्णिमेचा कार्यक्रम. आणखीन आज एक महत्त्वाचा जन्मदिवस असतो, दत्तगुरूंचा असतो हे आपल्याला माहीत आहे. पण आज अन्नपूर्णा मातेचा सुद्धा जन्मदिवस असतो. कळलं का? तुमच्या खिशात 1000 रुपयाच्या नोटा किंवा 500च्या नोटा असल्या तरी तुमचं पोट भरू शकत, तुमच्या अंगावर 1 तोळा असो किंवा 100 तोळे असो, तुमचं मन समाधानाने तृप्त होऊ शकत नाही. पण 3 वाटी भात खाल्ला की 4थ्या वाटीला तुम्ही काय म्हणता? बास. 3 चपात्या खाल्ल्या, 4थ्या चपात्याला तुम्ही म्हणता बास, नाही का? 2 डिश पोहे खाल्ले, जास्तीत जास्त भूक लागली असेल तर 3ऱ्या डिशला म्हणता नको, पुरे. म्हणजे तृप्ती आणि गप बसणे ही फक्त एकाच वेळी शक्य आहे अन्नाने. आणि अन्नपूर्णा मातेच्या शक्तीनेच आपण सर्व खातो. देवीचे 108 अंशावतार आहेत, भगवतीच्या आदिशक्तीचे किती अंशावतार आहेत? 108. त्यापैकी 1 अंशावतार जो आहे तो शाकंभरीचा आहे. तिच्या कृपेने पिकतं, उगवतं. आणि अन्नपूर्णा आहे, तिच्या कृपेने आपल्या ताटात येतं आणि आपण समजलं का? म्हणून अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे, ही भगवंताची सुद्धा प्राणवल्लभ आहे. खाल्लंच नाही तर चालणार काय, नाही का?
तुमची माता, बहीण, पत्नी, मुलगी, सून, आई, मावशी, काकी, मामी सगळी तिचीच रूपं आहेत, जी तुम्हाला प्रेमाने खाऊ घालते, नाही का, तुमच्या भुकेची काळजी करते, तुम्हाला वेळेवर 2 घास भरवते, अरे अजून थोडं खा म्हणते. ही सगळी जगदंबेचीच रूप आहे. आणि म्हणून आज अन्नपूर्णा मातेचा सुद्धा प्रकट दिवस असतो. आता हे प्रकट दिवस शब्दावर मला एक गंमत आठवली. हल्ली आहे ना, मी थोडंसं टेक्निक सर्व आहे, जास्त नाही, कधी वेळ मिळाला तर बघतो एखादं व्हॉट्सअप किंवा फेसबुक असं काही मंडळीच. त्यात काय असतं, फ्रेंड लिस्ट हा प्रकार असतो. तर ह्या फ्रेंड लिस्टमध्ये आज आमचे परम मित्र यांचा प्रकट दिन आहे, त्यांना उदंड शुभेच्छा. मला फार आश्चर्य वाटतं की बाबा प्रकट दिन हे वाढदिवसाला का म्हणतात बुवा, कसं काय, हा प्रकट म्हणजे काय, जमिनीतून वर आला की आकाशातून पडला. जन्मदिन म्हटलं पाहिजे. प्रकट दिन हा फक्त देवाचा असतो, लक्षात घ्या. कंसाच्या काळ कोठडीमध्ये सुद्धा भगवती प्रकट झाली आणि आकाशी उडाली. आणि काय तिने सांगितलं, तुझा काळ कुठे वाढतोय, गोकुळात. त्याला म्हणतात प्रकट दिन. समजलं का. भगवान दत्तात्रय अनुसूयेच्या घरी आले, पुरुषाच्या रूपात आले, नाही का, लांब लांब दाढ्या साधू बनून आले. आणि मग काय, आम्हाला काय पाहिजे, भिक्षा पाहिजे. कशी पाहिजे भिक्षा, इच्छा भिक्षा पाहिजे, इच्छा भोजन पाहिजे. आणि मग आईने काय सांगितलं, तुम्ही माझी बाळच आहात हो, नाही का, तुमच्याही मनात वासना येऊ शकत नाही आणि माझ्याही मनात येऊ शकत नाही, तुम्ही माझी बाळच आहात. मग हे लांब लांब दाढी, लांब लांब जटाचे पुरुष कसे झाले, लहान बाळ झाली, प्रकट झाले ना. याला म्हणतात प्रकट. प्रकट दिन. कोणालाही वाढदिवसाला प्रकट दिन वगैरे असली काही विशेषणं लावू नका, सर्व जन्मदिवसाच्या म्हणा, नाही का. हे का सांगितलं तुम्हाला, यांनी विनाकारण काहीतरी एखाद्या ग्रुपवर टाकतात, आमचा प्रकट दिन आहे, हे ते, तसं काही करायचं नाही. आपणच आपल्या हाताने आपलं अवलंबन करून घेतल्यासारखं आहे. तर हे प्रकट दिन हा ईश्वरी तत्वाचा असतो, नाही का. प्रभू रामचंद्राविषयी तुळशीदास सांगतात, भये कृपट प्रकट कृपाला. प्रकट झाले प्रभू रामचंद्र चैत्र नवमीला, नाही का, प्रकट झाले. ते ईश्वरी तेज आहे, ते प्रकट होतात, नाही का. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, नाही का, हे ईश्वरी विभूती, ह्या सनातन विभूती हे प्रकट झाले, नाही का. धर्माला आलेली ग्राणी घालून जगावं कसं, धर्माचरण करावं कसं, हे शिकवलं त्यांनी आपल्याला, ते प्रकट झाले. तुम्ही आम्ही नाही, आपण नाही म्हणू घ्यावं ते प्रकट झाले वगैरे, ते त्यांना शोभतं. म्हणून आपण एक दुसऱ्याला शुभेच्छा देताना सुद्धा तारतम्य बाळगलं पाहिजे. थोडं विषयाचं अवतरण झालं, पण हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. आता इथून पुढे आपल्या लोकांनी तरी असला काही पाहिला चुकीचा पाडायचा नाही. माझ्या आमच्या मित्राला प्रकट दिनाच्या शुभेच्छा अजिबात नाही, जन्मदिवसाच्या शुभेच्छा. बाकी गाडोपणा ज्याला करायचं तर करू दे, आपण नाही करायचं. आणखीन महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरी गेल्यानंतर आज जे धान्याचं कोठार आहे, हा उपाय व्यवस्थित ऐका, विशेष करून महिला मंडळ आहे. कारण तुमचा हात लागतो त्या चुलीला सगळ्यात पहिला. ह्यांचं काय ह्यांना काय येतं का, मला चपाती सोडून सगळा स्वयंपाक येतो बरं, माईला विचारायचं उपाय येतो. ह्यांना काय बनवा सांगितलं, शिरा वगैरे, यातली किती जण हात वर करतील, नाही यांना जमणार नाही. पण ज्याला ती कोठी बनवता येते, जिला कोठीला हात लागतो, धान्याच्या कोठीला हात लागतो, त्या स्त्रीनं घरच्या देवाऱ्यावर असलेल्या देवीच्या टाकाला हळद कुंकू व्हायचा, नमस्कार करायचा, शुचिरभूत व्हायचं, शुद्ध व्हायचं आणि हा प्रयोग करायचा. घरच्या देवाऱ्यावरती हळद कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या, नमस्कार करायचा, 5 नावं घ्यायची. कुलदेवीचं नाव घ्यायचं, ग्रामदेवीचं नाव घ्यायचं, इष्टदेवी म्हणजे तुम्हाला जी देवी आवडेल तिचं नाव घ्यायचं, कळलं का. आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेचं नाव घ्यायचं आणि जगदीश्वरी शाकंभरी याची 5 नावं आज तुम्ही घ्यायची. घरी गेल्यानंतर पूजा करायचं, हळद कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या, नमस्कार करायचं. आपल्या धान्याच्या कोटीला आपण जी चूल बनवतो, मग तो गॅसचा शेगडा असला तरी चालेल बाबा, आता काही पर्याय नाही. त्याला हळद कुंकू लावा, अक्षता व्हा, नमस्कार करा, गंधाक्षत व्हा, देवाऱ्यावर फूल व्हा आणि किमान 27 वेळा ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः हा मंत्र म्हणा. किती वेळा म्हणा, 27 वेळा. ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः असा मंत्र म्हणायचा. ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः. आणि मंत्र जप झाल्यानंतर नमस्कार करायचा, माझ्या घरावर तुझी कृपा राहू दे.
ती काय कॉईनची देवी नाही आहे, मला 100 नाणी दे, 5 तोळं दे, काय म्हणा, माझ्या घरावर तुझी कृपा हो, तुमच्या घरी अन्न वस्त्राची कमी येणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. कळलं का? छोटा उपाय. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दरवर्षी करा. आणि ईश्वराला काही नको आहे, तुमची कृतज्ञता, तुमचे आभार आणि तुमची नीती ही सुद्धा दैवी मार्गावर चालण्यासाठी पुरेशी असते. तुम्ही देवाची कृतज्ञता ठेवा, पूर्वजांची कृतज्ञता ठेवा, आपल्यासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या कुळासाठी, आपल्या पूर्वजांनी जे बलिदान केलेलं आहे त्याची कृतज्ञता ठेवा. आणि त्यातून हळूहळू तुमच्या जीवनाला दिशा मिळेल, आकार येईल. हा एक प्रयोग करा. आता दुसरा, दत्त महाराजांची कृपा कशी मिळणार? आज तर त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाला सगळं हॅप्पी हॅप्पी असतं की नाही? तुमचा वाढदिवस असला तुम्ही खुश असतं की नाही? आज माझा वाढदिवस आहे, बरोबर की नाही? त्यात एखाद्या चावट, आगाऊ, टाकाऊ मित्राचा जरी फोन आला, काय रे मग आज काय, कुठे, तरी तुम्ही काय म्हणता, हा देऊ ना तुला पार्टी, असतो की नाही तसा प्रकार? त्याचं कारण तुम्ही आनंदी असता. तसं आज सुद्धा दत्त लहरी जे आहे, दत्त लहरी म्हणजे काय, ब्रह्मा विष्णू महेश आणि क्रियाशक्ती यांच्या लहरी पृथ्वीवरती अनंत पटीने काम करत असतात. दररोज असतातच, पण आजचं प्रमाण जरा वाढलेलं असतं, त्या आनंद लहरीमध्ये रूपांतर झालेलं असतं. मग त्यावेळी काय करायचं माहिती आहे? एकदम छोटा मंत्र आहे, ओम अत्रिनंदनाय नमः. काय म्हणायचं? ओम अत्रिनंदनाय नमः. हा मंत्र असा आहे की तो जोड मंत्र आहे. ओम अत्रिनंदनाय नमः, ओम अनुसूया सुताय नमः, ओम दत्तात्रयाय नमः. ही 3 नावं घ्यायची. काय म्हणायचं? ओम अत्रिनंदनाय नमः, ओम अनुसूया सुताय नमः, ओम दत्तात्रयाय नमः. एक निरांजन लावा आणि त्या निरांजनाकडं पाहत पाहत हा मंत्र तुम्हाला जितका वेळा म्हणता तितका वेळा म्हणा. 5 मिनटं म्हणा, 10 मिनटं म्हणा, 15 मिनटं म्हणा. आणि हा प्रयोग सतत 40 दिवस आजपासून करा. हे व्रत आहे, मी काय म्हणतो, एक व्रत आहे. हे 40 दिवस तुम्ही करायचं. आणि 40 दिवसात तुम्ही काय करायचं माहिती आहे का? फक्त आपल्या कर्मावर फोकस करायचं. आपलं जे काही कर्म आहे, जे जे काम तुम्ही करता त्या कर्मावर फोकस करायचा. त्यात काही चुकीचं करण्याचा लोभाने, कपटाने, दुर्बुद्धीने प्रयत्न करायचा नाही. हा एवढा प्रयोग तुम्ही करा 40 दिवस. बऱ्याच लोकांना कर्जबाजारी पण आलेलं असतं, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये आजार पण आलेला असतं, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये सगळं असतं, पैसा येतो, मान सन्मान असतो, परिवाराला प्रतिष्ठा असते, पण एक प्रकारची उदासता जीवनामध्ये, एक प्रकारची निराशता, एक प्रकारचं दुर्बलता आलेली असते. हा प्रयोग जर तुम्ही केलात ना 40 दिवसांना, तुमच्या जीवनामध्ये नवचैतन्य येणार. हा प्रयोग तुम्ही आता सुरू करायला आजपासून करा. आणि 40 दिवस हे नियम पाळा. आपल्या कर्मावर फोकस राहायचं. बघा, ब्रह्मा विष्णू आले म्हणून अत्री ऋषींनी संध्या सोडून पळाले का घराकडं? ते संध्या स्नान करत राहिले. त्यांच्या तपाचा क्रम पूर्ण झाल्यानंतरच ते घरी आले. ब्रह्मा विष्णू बाळ रूपात प्रकट झाले, हे अद्भुत आहेत. हे जगाचे पालक माझ्या पदरात आले म्हणून अनुसया माता तशीच पळाली का आपल्या नवऱ्याकडे? चला घरी, चला घरी, बघा काय झाले. केलं का नाही? आपल्या कर्मावरतीने लक्ष दिलं. हा कर्मावरती भक्तीने, श्रद्धेने हा करण्याचा उपाय आहे. कर्मावर फोकस करा. जे तुमचं कर्म असेल त्याच्यामध्ये कुठलाही लोभ, कपट, निंदा, चाहणी वगैरे वैर हे न आणता फक्त आपलं कर्म करा. तुमच्या जीवनातलं ह्या प्रयोगामुळे अकारण आलेलं कर्जबाजारी पण, ते कर्ज फिटण्याचा तुम्हाला मार्ग मिळेल. अकारण असलेलं आजारपण कमी होईल. अकारण कुटुंबामध्ये निराशा असते. बघा, घराबाहेर काही काही माणसं अशी असतात, घराबाहेर पडले की खुश असतात, घरात आले की त्यांना काहीतरी अवदसा येते, विनाकारण भांडतात, चिडचिड करतात, रागावतात, नाही का? सगळं चांगलं असतं, अचानक व्यसनाधीनता वाढते. हे सगळं कमी होणार, हे पक्का होणार. बघा, हा तुम्ही प्रयोग करा. ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला मार्ग मिळेल. वेगळं काही करायची गरज नाही.
कारण आजच्या दिवशी ईश्वराने तो सहज दिलेला आशीर्वाद असतो. आपल्याला फक्त तो घ्यायचा असतो, ग्रहण करायचा असतो, स्वीकारायचा असतो. आणि त्याचं माध्यम भक्ती आहे. ईश्वराचे आशीर्वाद मिळवण्याचं माध्यम भक्ती आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा. भक्ती मार्ग करा आणि या मार्गाचा अनुभव प्रत्येकाला आहे. तर आपण सर्वांनी थोडक्यात आपला सत्संग ऐकलेला आहे. आपल्याला दत्तजन्म पाळणं म्हणायचं आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. आज काय तुम्हाला असं वाटतं अजून काहीतरी सांगावं? मलाही वाटतं तुमच्याशी अजून संवाद करावा. पण आज हे जे सांगितलं ते कधीही विसरू नका. ते व्यवस्थित ऐका. आता काही ठिकाणी बघा आपले व्हिडिओ प्रकाशित होतात, काय होतात, त्याची लिंक नसते. तर पुढच्या पौर्णिमेला आम्ही बाहेर स्कॅनर लावणार आहे. तुमच्या मोबाईलमधनं तो स्कॅन केला की तुम्ही त्या चॅनलला, त्या ॲपला आपोआप जोडले जाल पुढच्या पौर्णिमेला. आणि दर पौर्णिमेला आम्ही तो लावणार पूर्ण 12 महिने. आणि त्या स्कॅनरद्वारे तुम्ही त्या सत्संगाला, प्रवचनाला आपोआप जोडले जाल. आम्ही ऐकलं गुरुदेवांचं, आमच्या लक्षात नाही राहिलं, मग परत फोन करतात, होय गुरुदेव आम्हाला सांगा तुम्ही काय सांगितलं. आता हे 40 मिनटं परत फोनवर सांगायचे, कसं आहे ते बरोबर आहे काय? मग काय करा, काय ते तुम्हाला सगळं त्या याच्यावर मिळेल आणि सहज मिळेल काय न करता. जेव्हा तुम्हाला वाटेल आपलं क्लिक करायची आणि ते ऐकायचं आणि त्यातला प्रयोग सुरू करायचा. आज हे 2 प्रयोग नक्की सुरू करा. एक आहे 40 दिवसांचा. काही आगाव मंडळी मग ते अन्नपूर्णेचे कसं आज एकदाच करायचे, त्यांनी करू नका. काय हट्ट आहे का तू कर म्हणून? नाही. तुला वाटतं परिवर्तन व्हावं, तुला वाटतं प्रगती व्हावी, तुला वाटतं आपला उत्कर्ष व्हावा, तू 40 दिवस केलंच पाहिजे, नाही का? ग्रॅज्युएट मुलगा तेव्हाच होतो की जो नापास न होता 15 वर्ष शिकतो. खरं आहे की नाही? बरं, ती एवढी 15 वर्षाची घासून पुसून रडून कशी तरी रखडून मिळालेली डिग्री, इंटरव्ह्यूला गेला आणि त्याने तुला रिजेक्ट सांगितलं, त्याची व्हॅल्यू आहे का? काहीच नाही. एखाद्या स्पर्धा परीक्षेला बसला, 2 मार्क नापास झालं, ते 15 वर्षाचा काय उपयोग झाला का तुला? नाही. मग जर व्यवहारात तुम्ही 15 वर्ष प्रयत्न करता, अध्यात्मामध्ये 40 दिवस, 1.25 महिना, 1.25 वर्ष करायला काय अडचण आहे तुम्हाला? पण तिथे आपण आधीर होतो. कबीर महाराज सांगतात, काय होतं आधीर काय होऊ नको बाबा. तुला इतकी वर्ष तू काढलेलं आहे आणि आता इकडे आला की लगेच आधीर होऊन जातो. तसं नाही व्हायचं. आधीर निष्ठापूर्वक, प्रयत्नपूर्वक ते करायचं. अन्नपूर्णा मातेचं आज करायचं आणि दत्त महाराजांचं ज्यांना वाटतं त्यांनी 40 दिवस संकल्प घ्यायचा. महिला मंडळ म्हणतात आमचे काही दिवस असतात अडचणीचे वगैरे, काही नाही, तिथून पुढचे 5 दिवस वाढवून करा. समजलं ना? पण काय असं कुठलं व्रत सोडायची तुम्हाला गरज नाही. या पद्धतीनं आपण हे प्रयोग करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, काही वर्ष मुंबई विभागामध्ये बंद असलेला सत्संग कार्यक्रम आमचे रामदासजी, सुनील जगदाळे आणि आमचा भागवत वगैरे ह्या 4-5 भक्तांच्या प्रयत्नाने यावर्षी पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे. रामदासजी थोड्या वेळानं माईकवर येतील आरती संपल्यानंतर आणि ते तुम्हाला कार्यक्रमाचा पत्ता सांगतील. तर मुंबईमध्ये कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर तुम्ही भायखळ्याच्या किंवा फेरबंदरच्या दिशेने चालत आलात तर तिथे अंधार चाळ म्हणून एक विभाग आहे फेरबंदरमध्ये. तिथे किती तारीख आहे रामदासजी? 29 डिसेंबरला पहिला कार्यक्रम होणार आहे. त्यांनी पूर्ण पुढचा म्हणजे या महिन्यापासून पुढच्या डिसेंबरपर्यंत 13 महिन्याचं बुकिंग केलेलं आहे त्या लोकांनी. तर दर महिन्याला तिथे मी उपलब्ध असेल. ज्या पद्धतीनं आपण इथं आश्रमावरती पौर्णिमा त्याच्यानंतर 2 दिवस उपलब्ध असतो, तसं मुंबईमध्ये त्या दिवशी तिथे मी उपलब्ध असेल. तर ते थोड्या वेळानं ते सांगतील, नंतर ग्रुपवर पण येईल. तर आता सर्वांनी आपण शांत बसून घ्यायचं. दत्त महाराजांचा पाळणा होईल. पाळणा झाल्यानंतर पुष्पवृष्टी होईल. पुष्पवृष्टी झाल्यानंतर मग महाप्रसाद होणार आहे. कोणीही गडबड करायची नाही. आज अन्नपूर्णा मातेचा आणि भगवान दत्तात्रयांचा प्रसाद घेऊन अत्यंत आनंदाने, चिंता सगळ्या नष्ट झाल्यात या भावनेनं आपल्याला ईश्वराचे आशीर्वाद मिळाले. ही ऊर्जा घेऊन आपण आपल्या घरी जायचं. आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे दिनदर्शिकेचं प्रकाशन झालेलं आहे. दिनदर्शिकेचं प्रकाशन झालेलं आहे. ज्याला कोणाला दिनदर्शिका हवी आहे
त्यांनी रामदासजींकडे, गणेश भाऊंकडे, संदीपकडे, आपल्या विलास भाऊंकडे, यादवजींकडे, कहाणी काकांकडे घ्या आणि ती दिनदर्शिका घ्या. दिनदर्शिका 12 महिन्याची आहे. आश्रमावरची सर्व माहिती त्यात आहे. आश्रमाबद्दलची माहिती तर तुम्हाला मिळेलच, पण जे इतर कोणत्याही म्हणजे कालनिर्णय किंवा महालक्ष्मी इत्यादी दिनदर्शिकेमध्ये असतो ते सर्व सुद्धा त्यात आहे. तेही तुम्हाला मिळून जाईल. हा ते तुम्ही पोरं सांगतील ना. तर आपण सर्वांनी त्या पद्धतीने ते घ्या. आता सर्वांनी दत्त महाराजांचा पाळणा घ्यायचा आहे. सर्वांनी जागेवर बसायचं. गुरु